नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला ईसीडी मध्ये आज मी तुम्हाला कोडिंग बद्दल माहिती सांगणार आहे आणि कोडिंगचे बेसिक्स आणि कोडिंगचे ऑपॉर्च्युनिटीज याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर कोडिंगचे 3 पार्ट असतात। एक पार्ट असतो वेबसाईट डेव्हलपमेंट, सेकंड पार्ट असतो ॲप डेव्हलपमेंट, थर्ड पार्ट असतो गेम डेव्हलपमेंट। तर त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला 3 लँग्वेज शिकायचे आहेत, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट। हे तुमच्या बेसिक नॉलेजमध्ये तुम्हाला खूप आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलमध्ये तुम्हाला खूप मदत करणार आहे। तर कोडिंगचा जो फायदा आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जॉब इंटरव्ह्यूमध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये ॲज अ अचिव्हमेंट तो तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही कुठं पण शिकू शकता आणि फ्रीमध्ये पण शिकू शकता। कुठल्या पण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जाऊन फक्त तुम्हाला त्याचं ट्युटोरियल सर्च करायचे आणि ते सर्च करून तुम्ही ते इझिली बघू शकता। तर ते तुम्हाला कोडिंगमध्ये शिकताना आधी स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताल त्यावेळेस तुम्हाला ॲज अ मॅथमॅटिक्स किंवा सायन्स नुसार कॉम्प्लेक्स आहे म्हणून असं आपल्याला माइंडसेट नाही करायचं। आपल्याला माइंडसेट असं करायचं की हे IT सेक्टरमधलं एक छोटासा पार्ट आहे आणि ते आपल्याला मॅन्डेटरी आहे शिकायचं। आणि जस्ट लाईक इंग्लिश ग्रामर त्याच्यामध्ये पण खूप सारे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स असतात जे की आपल्याला पुढे जाऊन पाठ करायचे आणि ह्याच्याने आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये अनएम्प्लॉयमेंटच्या आधी असते खूप महत्त्वाचं कारण याच्यामुळे आपले स्किल्स डायव्हर्सिफाय होतात आणि पुढे जाऊन आपल्याला हे एम्प्लॉयमेंटमध्ये आपल्याला हे बेनिफिशियल असणार आहे कारण एम्प्लॉयमेंट आत्ता खूप कमी आहे आणि IT सेक्टरमध्ये सध्या फ्रीलान्सिंग नंतर ड्रॉप शिपिंग वगैरेचे जे क्रेज चालू आहे ते टेम्पररी आहे आणि आपल्याला जर लॉंग टर्ममध्ये बेनिफिट करायचं असेल तर आपल्याला डायव्हर्सिफिकेशन ऑफ स्किल्स हे कॉन्सेप्ट आपल्याला खूप डीप डाऊन जाऊन आपल्याला प्रॅक्टिकली ते घडवून आणावं लागेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे पुढे जाऊन कॉलेजमध्ये आपण जे कोर्स करणार आहोत ते पण ह्याच्याबद्दलच आपण करणार जर आपण कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग घेतली तर आणि ज्याला पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हे आत्ता पण आपण कोर्स त्याच्यामध्ये पुढे आपल्याला बेसिक मॅथ्स यायला पाहिजे त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि हे आपण शिकल्यानंतर आपल्याला खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण आपल्याला देता येतात। फॉर एक्झाम्पल आपण हॅकाथॉन देऊ शकतो। हॅकाथॉन म्हणजे एक मॅरेथॉन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक जी कंपनी आहे ती आपल्याला एक टास्क देणार आणि ते आपल्याला फुल ॲक्युरसी आणि सिम्प्लिसिटीनं आपल्याला ते कम्प्लीट करायचे आणि ते कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला जे आपली परफॉर्मन्स त्यानंतर आपल्याला डिग्री किंवा सर्टिफिकेशन भेटू शकते जे की आपल्यानंतर पोर्टफोलिओमध्ये आपल्याला अचिव्हमेंट म्हणून ॲड होईल आणि त्याचबरोबर आपण जेवढे स्किल्स शिकणार तेवढे आपली जॉब डिझायरमेंट वाढेल आणि आपल्याला तेवढेच फोन कॉल्स येतील जॉब किंवा ईमेल येतील आणि आपली क्वालिफिकेशन वाढली की मग आपल्याला अनएम्प्लॉय करून आपल्याला घाबरायची गरज नाही। आणि कन्क्लुजन हेच आहे की आपण आपली स्किल्स डायव्हर्सिफिकेशन करायची आणि स्किल्स डायव्हर्सिफाय करून त्याला प्रॅक्टिकली आपल्याला समजून घ्यायचं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जितक्या जास्त देता येईल तेवढं जास्त द्यायचं। धन्यवाद।